नमस्कार, मी सुरभी शिरपूरकर आणि आपण पाहत आहात लोकमत. हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. आज नेमका तिसरा दिवस आणि राज्याचे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत जे खरं तर या अधिवेशनामध्ये त्या मुद्द्यांवरती चर्चा होणं अपेक्षित आहे. मात्र सध्या असं काही चित्र नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तरी बघायला मिळत नाहीये. मात्र याच मुद्द्यांवरती आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत वन ऑफ द यंगेस्ट MLA आहेत आपल्यासोबत भदानेजी. खरं तर म्हणजे तुम्हाला काय म्हटलं पाहिजे, वन ऑफ द यंगेस्ट MLA आहात आणि पहिल्यांदा धुळे ग्रामीणमधून भाजप जी आहे स्वातंत्र्यानंतर निवडून आलेली आहे. सगळं श्रेय स्वतःच घेणार की पार्टीचं पण श्रेय आहे? नाही, इथं 100% महायुती, भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सरकारच्या वतीने माझ्यासारख्या 32 वर्षाच्या तरुणाला उमेदवारी मिळाली. तो उमेदवारी देऊन जो विश्वास पार्टीने व पक्षाने महायुतीने माझ्यावर दाखवला, तो विश्वास धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातल्या 4 लाख जनतेने तो विश्वास खरा करून दाखवला आणि मला प्रचंड मताधिक्याने 66,320 मताधिक्य मला मिळालं आहे. 1,70,000 मतदान मला मिळालं आहे आणि माझ्या तालुक्याच्या मायबाप जनतेने मला तो आशीर्वाद दिला आणि तो येणाऱ्या काळामध्ये मला त्यांच्या या संधीचं जे सोनं आहे हे मला येणाऱ्या काळात करायचं आहे. असं मी खरं सांगू तर प्रत्येक जो निवडून येतो तो नेता असं म्हणतच असतो. मात्र तुम्ही स्वतः बघितलेलं आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये खरं तर राज्याचे अनेक जे प्रश्न असतात, जे प्रलंबित असतात, त्यावरती ठोस उपाययोजना असणं किंवा होणं अपेक्षित असतं. यंदाचं आपण अधिवेशन बघितलेलं आहे, पहिलं अधिवेशन आहे आपल्यासाठी सुद्धा. कसं चित्र बघायला मिळत आहे, काय वाटतंय? मी समाजकारणात राजकारणात वयाच्या 18 वर्षापासून आहे. मी 10 वर्षापासून प्रत्येक सेशनला अटेंड करायला येतो आहे. पण आजचा प्रसंग या अधिवेशनाचा माझ्यासाठी खास आहे, महत्त्वाचा आहे आणि कधी न विसरणारा प्रसंग आहे. कारण की माझ्या आयुष्यातलं पहिलं अधिवेशन हे आहे आणि राज्यपालांच्या अभिभाषणाच्या नंतर आज चर्चेचा मुद्दा झाला. त्यानंतर औचित्याचे मुद्दे जो आमदार आपापल्या विधानसभा सदस्य आपापल्या मतदारसंघातले मुद्दे औचित्याच्या निमित्ताने तिथं मांडतायत आणि 100% मुख्यमंत्री महोदय असतील, दोघे उपमुख्यमंत्री महोदय असतील, ते अतिशय बारकाईने या विषयांकडे लक्ष घालतात. ग्रामीण भागात विकासाचे मुद्दे खूप महत्त्वाचे मानले जातात. बेरोजगारी आहे, एक तरुण नेतृत्व म्हणून कसं बघताय या सगळीकडे आणि काय महत्त्वाच्या उपाययोजना तुम्ही इन फ्युचरमध्ये आणणार तुमच्या भागातल्या लोकांसाठी? माझ्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर पाणी नेण्याचं काम महत्त्वाचं आहे. आमच्या शेतकऱ्यांना बारमाही पीक घेता यायला पाहिजे, याच्यासाठीचं काम तिथं उभं करायचं आहे. आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या पायावर सक्षम करण्यासाठी 1,500 रुपयासारखी महत्त्वाकांक्षी लाडकी बहिणीची योजना आता दिली. आता लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ 1,500 दिले, आता 2,100 देऊ. आता 2,100 दिल्याची घोषणा त्यांनी आमच्या सरकारच्या वतीने केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या तरुण मित्रांना इथं रोजगाराच्या संधी चांगल्या यायला पाहिजे, याच्यासाठी धुळे मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा मोठ्या प्रमाणात तिथं फेज 2चं काम चालू झालेलं आहे. पहिला टप्पा हा संभाजीनगरचा तिथं होता, फेज 1. आता फेज 2 चालू होतो आहे आणि तो मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या माध्यमातून मोठे उद्योग हे आपल्या मतदारसंघामध्ये कशी येतील याच्यासाठीचं काम आम्ही मतदारसंघातल्या लोकांच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना रिक्वेस्ट करणार आहोत आणि चांगले MOUs हे आता दावोसवरनं 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट झालेली सोलर कंपनीशी आणि मोठ्या प्रमाणात सोलरची पण निर्मिती. आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे, याच्यासाठी आता मोठ्या प्रमाणात कृषीचे फीडर हे सोलरवर टाकण्याचं काम चालू आहे आणि म्हणून शेतकऱ्याचं पण काम होतंय, सिंचनाचं पण काम होतंय आणि रोजगाराचं पण काम होतंय. म्हणजे धुळे जिल्ह्याला अजून 10 वर्षामध्ये चेहरा मोहरा बदलायमध्ये फार मोठं योगदान हे भारतीय जनता पार्टी व महायुतीचं असणार आहे. एक शेवटचा प्रश्न विचारेन. तिसरा दिवस आहे आज या कामकाजाचा. आपण बघितलं की सलग पहिल्या दिवशी तर हे कामकाज झालं नाही. 2 दिवस मात्र विपक्ष जे आहेत ते हाऊसच्या बाहेर निघालेले आहेत वेगवेगळ्या कारणाने. अधिवेशनामध्ये खरं तर कोट्यवधींचा खर्च येतो. अशामध्येच सामान्य जनतेचा पैसा हा अशा पद्धतीने वेस्ट करणं ही तुमची सरकार आहे, कितपत योग्य वाटतं? नाही सर, पैसा वेस्ट जात नाही. प्रत्येकाच्या याच्यातनं चांगलंच निघण्याचं योगदान घेण्याचं काहीच झालं नाहीये, काहीच काम झालं नाहीये. कुठल्या प्रश्नांवर जात आहेत आणि 8 विधेयक या अधिवेशनामध्ये मांडले गेलेले आहेत आणि आता सुरुवात होते म्हणून चांगलं एक वातावरण पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह वातावरण वाटतं? यस, 100% पॉझिटिव्ह आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आमच्या सरकारने या 2024च्या एंडिंगलाच इतक्या महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलेले आहेत. त्या निर्णयाचं इम्प्लिमेंटेशन अजून बाकी आहे आणि ते इम्प्लिमेंटेशन होत असताना या अधिवेशनाला तर फार महत्त्व आहे, पण याच्यापेक्षा महत्त्व हे 24चे जे निर्णय झाले ते निर्णय इम्प्लिमेंट करायमध्ये आम्ही तिथं अजून जास्त फोकस आम्ही त्याच्यावर देणार आहोत.
तर आपण बघितलं की येणाऱ्या काळामध्ये जे काही सरकारने निर्णय घेतलेले आहेत ते इम्प्लिमेंट करण्यासाठी जास्त फोकस असण्याचा दावा जो आहे राम बधाणे वन ऑफ द यंगेस्ट MLA ऑफ महाराष्ट्र त्यांनी केलेला आहे. सुरभी शिरपूरकर, नागपूर, लोकमत.